नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आजचा सुद्धा विषय हा खूप खतरनाकच होणार आहे म्हणता येईल. बघा मित्रांनो, ही जी श्रीमंती आणि गरिबी याची जी दरी वाढत चाललेली आहे त्याची कारणं काय आहे, आपण आज हे मेन पाहणार आहे. आपली आज मेन थीम काय आहे, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की श्रीमंत कसं व्हायचं किंवा त्याचा मार्ग काय, आणि श्रीमंत लोक श्रीमंतच का होत चालले, त्याची कारणं काय, सर्वसामान्य माणसाला श्रीमंत का होता येत नाही, तर आपण आज हे सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी आपण काम करतो त्याला आपण काय म्हणतो की ऍक्टिव्ह इन्कम. म्हणजे दोन पद्धतीचे इन्कम मिळतात. एक थंबनेलवर तुम्ही पाहिलं असेल पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम एक अशी गोष्ट आहे की जिथे तुम्हाला कुठल्याही पद्धतीची भौतिक उपस्थिती, म्हणजे तुम्ही उपस्थित असावं असं काहीही नसतं. उदाहरणार्थ सांगतो की बघाच, पुण्यामध्ये लोक काय करतात, बिल्डिंगाच्या बिल्डिंगा बांधतात आणि भाड्याने देतात. म्हणजे ते एखाद्या फ्लॅटला 1 BHK ला 10,000 भाडं असेल, 15,000 असेल, जर 10 फ्लॅट असतील तर त्याची कुठलीही उपस्थिती किंवा त्याचं कुठलंही कार्य नसतं, त्याच्यावर निष्क्रिय. म्हणजे या पद्धतीचा जो इन्कम येतो त्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो. मग एखादा रिक्षा ड्रायव्हर जरी असेल, त्याच्याकडे पैसे नसेल, एक 5 रिक्षा त्याने घेतल्या लोन करून आणि एक 300 रुपये 400 रुपये शिपने जरी दिल्या, तरी त्याचं ते रोजचं काय झालं, एक 2,000 रुपयाचं इन्कम, जे पॅसिव्ह इन्कम झालं. म्हणजे ज्याच्यावर तो त्याची स्वतः गाडी चालवतो किंवा त्याचा स्वतः व्यवसाय असेल, काही किराणा दुकान असेल, कापड दुकान असेल, तो चालू करून याच्या मार्फत तो पॅसिव्ह इन्कम कमवतोय, ज्याला आपण म्हणतो म्हणजे आपली कुठलीही क्रिया तिथं होत नाही, त्याला म्हणायचं पॅसिव्ह इन्कम. तर हा पॅसिव्ह इन्कम मित्रांनो कसा कसा मिळतो आणि कशा पद्धतीने मोठी लोक कशी कमवतात. आता तुम्ही न्यूज मध्ये पाहिलंच असेल की एकता कपूर आणि जितेंद्र यांनी 100 कोटीची FD केली. आता बघा, कुठल्याही बँकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही एवढी मोठी FD करता त्यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीचं व्याज मिळतं. म्हणजे 8% 9% असं. म्हणजे जर 1 लाख रुपये तुम्ही टाकले वर्षाला तर किती मिळतात, 9,000 रुपये मिळतात. मग 10,000ला किती झाले, 10 लाखाला 90,000 झाले. 100 कोटीला किती झाले, 9 कोटी रुपये झाले. म्हणजे ते साधारणतः त्यांना 1 कोटी रुपये जरी त्यांनी महिन्याला खर्च केला, त्यांच्या सगळ्या एक्सपेंडिचर, नोकर असतील, चाकर असतील, गाड्या असतील, ड्रायव्हर असतील, बॉडीगार्ड असतील, एव्हरीथिंग, तरी तो त्याच्यातून निघतो. असे लोक, जी श्रीमंत लोक आहेत, 500 1000 कोटी, काहींचे तर बँकाच आहेत, हे यांचेच पैसे मोठमोठ्या ठेवी म्हणून ठेवतात आणि तेच सर्वसामान्य माणूस फ्लॅट घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी किंवा आणखी काय काय घेण्यासाठी किंवा शिक्षणाचे काही हे असतील त्याच्यासाठी लोन काढत असतील. तर ज्यावेळेस साधारणतः बघा, तुम्ही ज्यावेळेस होम लोन काढता 20 वर्षासाठी, त्यावेळेस आपल्याला ते डबल ते टिबल द्यावं लागतं. जर 10 लाख काढलं तर 20 वर्षासाठी आपल्याला 30 लाख लोन पे करावं लागतं. मग ही लोक जे पैसे लावतात त्यांना इथून हा पैसा जातो, तो जातो पॅसिव्ह इन्कम मार्फत. म्हणून मित्रांनो, श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे आणि गरीब हा गरीबच होत चाललेला आहे. ही दरी आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला जर पॅसिव्ह इन्कम 2026 मध्ये करायचं असेल तर काय काय करता येईल. एक चला सोपा मार्ग सांगतो मी तुम्हाला, की समजा तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट न करता जर या ठिकाणावर पैसे कमवायचे, तर पहिला आहे सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये तुम्ही बघा, फक्त युट्यूबवरूनच पैसे कमवू शकता, कारण आज इन्स्टावरती पैसे मिळत नाहीयेत. इन्स्टावरती तुम्हाला फॉलोअर्स मिळतात आणि तिथून कधी जर स्पॉन्सरची लिंक मिळाली, काय झालं, तर तुम्हाला तिथून पैसे मिळतात. अदरवाईज इन्स्टाचं काही खरं नाहीये. त्याच्यानंतर फेसबुकचं काय तेच आहे, स्टोरीवरून. पण युट्यूबमध्ये मात्र ज्यावेळी तुम्ही चांगले चांगले विषय घेऊन येतात, शेअर मार्केट असेल किंवा टेक चॅनल असेल, टेक्निकल चॅनल असेल किंवा वेगवेगळे व्हायरल व्हिडिओ असतील किंवा एक युनिक काहीतरी तुमची पद्धती असेल त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे, म्हणजे महिन्याकाठी तुम्ही स्वतःचं काम करून जर अर्धा तास 1 तास जर तुम्ही युट्यूबवर काम केलं तर तुम्हाला महिन्याअखेर 15-20 हजार रुपये सहजासहजी मिळू शकतात. दुसरी गोष्ट, तुम्ही काम करून घरगुती डाटा एंट्री म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, संध्याकाळच्या वेळेस इथूनही तुम्हाला एक 10-15 हजार रुपये, एक सर्वसाधारण माणसाचं मी या ठिकाणी सांगतो, त्यांना ते पैसे मिळू शकतात. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुम्ही जर समजा तुमच्याकडे कुठले दुकानं असतील किंवा तुमच्याकडे जर जागा असेल, तर तुम्ही कुठलीही एखादी होलसेलची एजन्सी घेऊन एखादा मुलगा जर तुम्ही कामाला ठेवला आणि त्याला जर डिस्ट्रीब्युशन दिलं पूर्ण गावाचं, तालुक्याचं, की बाबा तू ह्या ह्या
एवढ्या एवढ्या मार्जिनवरती तू काम कर, तर तुम्हाला तिथून सुद्धा तो पॅसिव्ह इन्कम यायला सुरुवात होते. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पॅसिव्ह इन्कम सहजासहजी सर्वसाधारण माणसाला या ठिकाणी कमवता येऊ शकतो. तर त्याच्यासाठी काय आहे की मित्रांनो, आता बघा, डॉक्टर लोकांचं सुद्धा कसं असतं, बिल्डिंग बांधतात आणि त्याच्यात कुठेतरीच पहिल्या एका फ्लोअरला त्यांचं काय असतं, क्लिनिक असतं किंवा हॉस्पिटल असतं, आणि त्याच्यानंतर काय करतात, ते वरचा मजला बँकेला किंवा कुठल्या फायनान्स कंपनीला भाड्याने देतात, खाली गाळ्या असतील तर ते दुकानदारांना भाड्याने देतात. तर अशा पद्धतीने ते सुद्धा ऍक्टिव्ह प्लस पॅशिव्ह, म्हणजे भौतिक आणि त्यांची उपस्थिती नसतानाच सुद्धा त्यांच्या गैरहजेरीतला पॅसिव्ह इन्कम, दोन्हीची सुद्धा सांगड घालतात. आज बरेच शिकलेली लोक, म्हणजे सी असेल, ॲडव्होकेट असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, बऱ्याच कॅटेगरीच्या लोकांनी या पॅसिव्ह इन्कमचा फायदा घेतात. पण सर्वसामान्य आपला जो शेतकरी आहे, मध्यम वर्ग आहे, याला याचा फायदा घेता येत नाही. तर सर्वसामान्यांनी आपापल्या कुवतीप्रमाणे जर पॅसिव्ह इन्कम मध्ये, म्हणजे जिथं तुम्ही नाहीये, तुम्ही कुणाला तरी काहीतरी विक्री करायला लावलेली आहे आणि तो माणूस त्याच्या फायद्यासाठी करतोय, तर त्यावेळेस तुम्हाला जे उत्पन्न होतं त्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो. म्हणजे तिथून तुम्हाला डबल हँड, दोन्ही हाताने सुद्धा पैसे यायला सुरुवात होतात, त्याला म्हणायचं आपण पॅसिव्ह इन्कम. एक साधं उदाहरण देतो मित्रांनो तुम्हाला, की टाटामध्ये ज्यावेळेस 10,000 लोक काम करतात, सर्वसाधारण तो माणूस आपल्या स्वतःसाठी काम करतो 8 तास. म्हणजे 10,000 लोकांनी जर 8,000 तास काम केलं तर काम होतं 80,000 तास. जर कॅल्क्युलेशन कराल तुम्ही, तेच काम तर एका दिवसात जवळजवळ साधारणतः 3 वर्षाचं काम होतं. म्हणजे एका शिपमध्ये टाटाचं काम ही लोक स्वतःसाठी करत असून टाटासाठी पॅसिव्ह इन्कम किती होतो, 3 वर्ष कामाचा एका दिवसामध्ये. म्हणजे याला म्हणायचं पॅसिव्ह इन्कम. याच पद्धतीमध्ये हाच जो फंडा आहे तो श्रीमंताला श्रीमंत करण्याचा आहे. आणि याच फंड्याने जर तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा, नाही तर कमेंटमध्ये सुद्धा लिहा की मग कुठला धंदा करता येऊ शकतो किंवा काय करता येईल तुम्हाला की ज्याच्यावर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम. खूप छोटे छोटे उद्योगधंदे आहेत मित्रांनो. तुम्ही जर ऑनलाईन आलात आणि प्रामुख्याने जर छोटे व्यवसाय म्हणून जर टाकलं की तुम्हाला इथून काय काय करता येऊ शकतं, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्हाला एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. आणि एक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणाहून पॅसिव्ह इन्कमची सुरुवात होऊ शकते. मग ते कशाचंही असो. एखाद्याने दूध डेअरी जरी टाकून दिली तिथे, तो दुधाची व्यवस्थित लाईन बसवली, तो तिथं दूध दिवसभर जरी विक्री केली किंवा संध्याकाळी 2 तास विक्री केली, सकाळी 2 तास विक्री केली, त्याच्यातून सुद्धा 2-4 हजार रुपये मिळू शकतात. म्हणजे अशा प्रत्येक जिथं तुमची उपस्थिती लागणार नाही अशी सिस्टीम ही तुम्हाला श्रीमंत बनवायला किंवा तुमच्या जॉईंट हँडमध्ये काम करायला मदत करते. तिला म्हणायचं पॅसिव्ह इन्कम. आणि 2026चा हा सगळ्यात मोठा फंड आहे की ज्याच्यामधून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजेच आपल्या जवळच्या लोकांना अशा नवनवीन व्हिडिओची माहिती पोहोचते. तर चला, जय हिंद.